नमस्कार गाईज, आज मी तुम्हाला वांगी भाताची रेसिपी दाखवणार आहे. साऊथ इंडियन स्टाईल वांगी भाताची रेसिपी. तर इथं मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा छोटासा 2 इंचाचा तुकडा घेतलेला आहे. इथं हरभरा डाळ 2 चमचे आणि उडीद डाळ 2 चमचे घेतलेले आहे. आणि हे जे आहे धने आहे. धने 1 चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि तमालपत्र घेतलेलं आहे. आणि दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे. दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते बदाम फूल आहे. बदाम फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथं 2-3 लवंग घेतलेले आहे. त्याच्यानंतर एक 2 ते 3 इंचाचा चिंचेचा तुकडा घेतलेला आहे. आणि इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे थोडं आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे. तर एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेला आहे. टोमॅटो 1 चिरून घेतलेला आहे आणि वांगी 2 चिरून पाण्यात घालून ठेवलेली आहेत. आता हे जे सगळं साहित्य घेतलेलं आहे मसाल्याचं, ते भाजून घ्यायचं आहे. तर मी इथं कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये हे सर्व साहित्य मी घालणार आहे आणि एक मीडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून. आता मी ह्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. मीडियम आचेवरती थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. म्हणजे उडीद डाळ आणि हरभरा डाळ थोडीशी लालसर झाली पाहिजे. हे बघा भाजले गेलेले आहेत सगळं साहित्य. आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमधून हे आता वाटून घ्यायचं आहे. हे बघा बारीक वाटून घेतलेला आहे मसाला. ह्याला वांगी भाताचा मसाला म्हणतात. आता मी इथं कुकरमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल तापत ठेवणार आहे. थोडीशी मोहरी घातलेली आहे. थोडे जिरे घातलेले आहेत. त्याच्यानंतर हा एक टोमॅटो चिरलेला घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मऊ होईपर्यंत. ह्याच्यामध्ये कांदा वापरलेला नाही आहे, ठीक आहे. आणि लसूण आपण मसाल्यामध्ये घातलं आहे. थोडंसं टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया आपण. आता इथं हे जे वांगी चिरून ठेवलेले आहेत ते घालूया. आणि व्यवस्थित परतून घेऊया. आता हा जो आपण वांगी भाताचा मसाला बारीक करून घेतला आहे तो घालूया त्यामध्ये. हे बघा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. आणि आता हे तांदूळ डाळ वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे. तर आता हे आपण त्यामध्ये घालूया.
आणि जेवढं तांदूळ डाळ घेतलेलं आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे. हे बघा, तांदूळ डाळ जेवढं घेतलं आहे त्याच्यात दुप्पट पाणी घातलं आहे. आता यामध्ये लाल तिखट घालूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट घाला. चवीनुसार मीठ घालूया. चिमूटभर हिंग टाकायचं आहे. आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. सॉरी, यामध्ये थोडंसं चवीनुसार साखर टाकलेली आहे, कारण आपण आधी चिंच टाकलेलं आहे यामध्ये. म्हणजे वांगी भाताचा जो मसाला केला आपण त्याच्यामध्ये चिंच टाकलेली आहे. त्यामुळे थोडीशी वरून साखर टाकायची आहे, बिकॉज ते आंबट आणि गोड चव येते चिंचेमुळं आणि साखरेमुळं. आता हे मिक्स करून घेऊयात आपण सगळं आणि शिट्टी काढून घेऊया. आता कुकरच्या मी साधारणतः 5-6 शिट्ट्या काढलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार काढू शकता. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार काढू शकता. हे बघा, भात रेडी झाला आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते भात. गरम गरम वाफा येत आहेत. त्याच्यावर आता 2 चमचे तूप घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. तूप म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर घालून खाऊ शकता. ही वांगी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला. आणि ही वांगी भाताची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. थँक यू सो मच. प्लीज like, share and subscribe to my channel.